सो कशा आहात मित्रांनो. मी सुरुवात करतोय एका नवीन जर्नीला, लाईक ब्लॉग वगैरे बनवायला सुरुवात करतोय. हा माझा पहिला ब्लॉग असेल. सुरुवात तर करतोय, माहीत नाही कसे काय होतील काय होतील आणि पुढे किती ब्लॉग येतील हेही मला माहीत नाही. बट आज सुरुवात करतोय कारण का आज पहिली लांब अशी मोटर राईड करणार. लाईक मोटर ब्लॉगिंग होईल की नाही माहीत नाही, बट जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवेन आणि बघूया कशी काय सुरुवात होते आपली. आता तर निघालं, रेडी तर झालोय मी, जसे तुम्ही बघू शकता रेडी झालोय आणि आता प्रवासाला सुरुवात करतोय. आता बघूया प्रवास कसा होतोय काय होतोय. घरातून निघाल्यावर खाली गेल्यावर भेटू आपण. तर तिथपर्यंत जॉईंट राहा, मचाते राहा. तुम्ही बघू शकता मी निघालोय, खाली तर आलोय. आता पुढे बघूया प्रवास कसा होतोय कसा नाही. आता आम्ही इथून तर निघतोय. ही गाडी आहे. सो बघूया आता पुढचा प्रवास कसा होतोय. आम्ही इथून तर निघतोय. आता पुढे गेल्यावर बघू कसा काय प्रवास, कुठे थांबतोय कुठे नाही, तर बघूया. चला. सो गाईज आम्ही आता थांबलोय इथे पेट्रोल भरायला. पेट्रोल भरून घेऊया. आता बघा दिसतोय भाऊ आई. पेट्रोल भरूया गाडीत आणि पुढचा प्रवास सुरू. तो मित्रांनो आम्ही आता जरा गाडीची पूजा वगैरे करतोय आणि पूजा करून झाल्यावर निघू. हे दोघे माझे भावंड आहेत, काय कामाचे नाहीत, शून्य आहेत सगळे. तर आता चालू आहे, गाडीला हार वगैरे घालतायत. तर ते घालून वगैरे झाल्यावर आम्ही आमच्या राईडला सुरुवात करू. जसं की म्हणालो तुम्हाला की माझी पहिली राईड असेल, मोठी राईड जी मी ह्या गाडीवरून करणार आहे. तर बघूया आता ही राईड कशी होते, भेटूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता निघायची तयारी सुरू झाली आहे आणि प्रवासाला सुरुवात होते. तर बघू शकता तिकडे माझा भाऊ नारळ देतोय. बघा गाईस. व्यवस्थित होऊ दे प्रवास, सगळा चांगला होऊ दे, सुखाचा होऊ दे, कोणाला कसली इजा नको, जसे चालू तसे आण आणि सगळं सुखरूप होऊ दे. गणपती अप्पा गल मूर्ती मोरी. श्री स्वामी समर्थ. चला, जसं तुम्ही बघू शकता पूजा वगैरे झाली आहे, सगळं झालंय. आता आम्ही निघतोय. तर पुढे गेल्यावर कुठे भेटत असेल मला करायला ब्लॉगिंग भेटली तर मी नक्की करेन, तर तुम्ही बघत राहा. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय पनवेलला. मध्ये काही शूट करायला भेटलं नाही कारण का ड्राईव्ह मी एकटाच करत होतो, तर एका हाताने मोबाईल धरणं जमत नव्हतं आणि ते रिस्की पण आहे म्हणून मोबाईल काढलाच नाही बाहेर. आणि आता आम्ही जस्ट पोहोचलोय पनवेलला. काही मित्र येत आहेत माझे, त्याच्यासाठी थांबलोय. बघूया आता किती वाजेपर्यंत येतात. अजून तरी ते निघाले नव्हते, आता निघालेत असं म्हणतायत, माहीत नाही. बट हा तुम्हाला सांगायला विसरलो की मी कुठे चाललोय. तर मी चाललोय भीमाशंकरला. हे माझं दुसरं ज्योतिर्लिंग असेल. पहिलं ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वर गेलं नाशिकला, आता आम्ही चाललोय भीमाशंकरला. तर बघूया कसा होतोय पुढचा प्रवास, काय होतोय, किती वेळ लागतोय त्यांना यायला. सध्या तरी आम्ही आता थांबतोय, जस्ट पोचलोय आणि त्यांची वाट बघतोय. त्यांना कॉलही केला होता, तर ते म्हणालेत की निघालेत म्हणून. तर बघूया, मित्र म्हटल्यावर लेट तर करणारच ना मेरी छान. तर बघूया किती वेळ लागतोय किती काय. आतापर्यंतचा प्रवास तर व्यवस्थित झाला, काही अडचणी वगैरे काही नाही, मस्त रस्ता होता, ट्रॅफिकही नव्हतं असं काही. तर व्यवस्थित असा प्रवास झालाय. आता पुढे बघूया कसा काय प्रवास होतो. मित्र भेटल्यावर अजूनसुद्धा मजा येईल आणि पुढे धमालही असेल, तीही मी सुद्धा रेकॉर्ड करेन. जेवढं मला रेकॉर्ड करता येईल तेवढं मी रेकॉर्ड करेन आणि तुमच्यापर्यंत पोचवेन. तर नक्की बघा, भेटूयात आपण. आणि ही आपली गाडी आणि तो आपला भाऊ जो तो पण ब्लॉगिंग करतो आणि त्यांनी आता केलंय शूट थोडंफार, मी थोडंफार करतोय, जेवढं जमेल तेवढं दोघे एकमेकांना करतोय सपोर्ट. ही गाडी आहे. आता बघूया ते कधी येत आहेत कधी नाही. तर मित्रांनो बघूया, बघू शकता माझ्या मागे दिसते की नाही मला माहीत नाही. बट बघा पाऊस जस्ट पडून गेलाय आणि मित्रसुद्धा आलेत. तर आता बघूया आहेत कुठे आहेत, अजून येतच आहेत, इथेच आहेत. धरून 1 तास झाला आम्हाला, आम्ही इथेच थांबलोय, पण ह्यांचा काही पत्ता नाही आहे. आता बघूया कुठे आहेत काय आहेत, त्यांचीच वाट बघतोय. ते जसे येतील त्यांना 2-3 शिव्या घालतो आणि आता बोलतो चला भाई किती उशीर, कवच निघालोय. जरा थांबा, बघा दिसतायत काय, बघा दिसतायत काय बघा, बघूया.
बघू शकता हे आले तिकडे. एवढा टाइमपास केला ना या लोकांनी, एवढा टाइमपास. एक तर हा कासवा सारखा आलाय भाई. पुरा 200 स्पीड. जा ना भर घ्या. हा जा भरून. आणि फायनली हे आलेत. बघू शकता कुठे मरत होते. ह्या सर्कलच्या इथून यायला एवढा वेळ लागला यांना. तर हे आलेत आता. आता बघूया पुढे प्रवास कसा होतोय, काय होतोय बघूया. आता चालू आहे ब्लॉग बिग, जरा ब्लॉगिंग बिलिंग पण करूया बोललो. आता हा नष्टर चाललाय पेट्रोल भरायला. ठीक आहे, भेटूया पुढे कसं काय होतंय बघूया. तर आता आम्ही निघतोय. रायडर तयार झालेत. हा एक हे दोघे पिलियन रायडर. पहिल्यांदा ब्लॉगिंग चालू केले तर कृपया त्याला प्रेम द्या. नक्की आपल्या भावाच्या जनाला पण प्रेम द्या एकमेकांच्या. आणि ह्याला पहिला प्रेम द्या. मी पुढच्या महिन्यापासून जागरूक नागरिक नावाने युट्यूब चॅनल ओपन करणार आहे. तुमचं कंटेंट काय असणार आहे? जागरूक नागरिक. आपण हर एक व्यक्ती भारताचा कसं योगदान देऊ शकतो आपल्या भारताला, त्याप्रमाणे आणि लव जिहादची कसा मुकाबला करू शकतो त्याच्यावर आहे. 2 शब्द इथेच संपलेत आणि आम्ही चाललोय पुढे राईडला. तर आता गाडी काढूया आणि पुढे व्लॉग कंटिन्यू करूया. चला. तर मित्रांनो आम्ही त्याचा चाय प्यायला थांबलोय. चाय नाही कॉफी. आणि हा एकटा फक्त मिसळ खातोय. एकटा फक्त हा मिसळ खातोय. आणि इथे फुल टोस्ट बटर चेपाचेपी पूल चालू आहे भाई. पूल. आणि जर पुढे काय झालं तुला तर त्याची जबाबदारी आम्ही नाही घेते. हा तू जबाबदारी हा घेल तुझी. भाऊ हा घेल की नाही ती तुझा लुकआउट आहे. तर अशा प्रकारे आम्ही थांबलो तर आहे आता कॉफीसाठी. बघूया आता कॉफी कधी येते काय येते. आणि रात्रीचे वाजलेत, किती वाजलेत रे? 2:15. कुठे पोहोचलोय माहित नाही, बट पोहोचलोय भाई. चाय बिहाडी थांबलोय. कुठे? हा थाला खाला काय आहे ते भाई. तिथे पोहोचलोय आता. आता जरा चहा वगैरे पिऊ, जरा पोरांना तरतरी येईल कारण का पुढे अजून ड्राईव्ह करायचंय. तर बघूया आता पुढे कसं काय होतंय प्रवास. तिथपर्यंत तुम्ही ह्याची मिसळ एन्जॉय करा. ओ ये ए आरामात चालवा, दिसणार नाही पुढे काय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण धुकं आहे. पुढचं काहीच एक दिसायला मार्ग नाहीये. तरी सुद्धा आम्ही ड्राईव्ह करतोय. हळूहळू का होईना पण ड्राईव्ह करतोय. काहीच दिसत नाही, काहीच नाही. पुढे ती गाडी चालली आहे, तिची फक्त लाईट दिसते, बाकी काहीच दिसायला मार्ग नाहीये. तरी पण आम्ही हळूहळू चाललोय. आमचे रायडर आहे तिथे, ते पण हळूहळू चाललेत. हळूहळू प्रयत्न अति परमेश्वर असं म्हणतात, तसं आमचा प्रयत्न चालू आहे. आणि इथे एक रायडर आहेत जे राईड करतायत. थोडंफार रिस्की आहे बट तरी पण चाललोय आम्ही. बघूया आता पुढे कितपर्यंत धुकं आहे तेही माहीत नाही, बट जसा रस्ता दिसतोय हळूहळू तसे आम्ही चाललोय. पण मित्रांनो जे नाही आलं ते घरीच राहा भाई, घरीच राहा म्हणून सांगतो. मित्रांसोबतचे प्लॅन कॅन्सल करू नका. चला भाई, मित्र बोलले घाला कपडे चला. जाम मजा येते भाई, जाम मजा. आणि हे जे आम्ही अनुभव करतो ते मोबाईलमध्ये दिसणं अशक्य आहे. खूप असं जे आम्ही डोळ्याने पाहतोय ना ते मोबाईल नाही कॅप्चर करू शकत. कोणताच मोबाईल नाही कॅप्चर करू शकत जे आम्ही आमच्या डोळ्याने पाहतोय. पण खूप भारी असं दृश्य आहे, भारी असं धुकं झालं आहे, फुल गारवा आहे. मस्तपैकी राईड चालू आहे. आणि जवळजवळ किती किलोमीटर आलो रे? आरामात चला. मित्र सुद्धा एन्जॉय करतायत हा व्ह्यू आणि खूप भारी वाटतंय. आणि आम्ही जवळजवळ किती किलोमीटर आलो? 150 101 किलोमीटर आलोय. 150 नाही म्हणू शकत, एक 101 किलोमीटर पर्यंत येऊ आम्ही. वाटलंच नाही की आम्ही 100 किलोमीटर गाडी चालवली आणि कसलं भारी झालं.
मावले विचारू नका, पण इज्जत आहे. आतापर्यंत खूप चांगला प्रवास झाला आणि खूप चांगली राईड झाली. रस्तेही खूप चांगले आहेत आणि खूप चांगला प्रवास होतोय. आता बघू पुढे अजून काय काय बघायला भेटतंय, काय काय नाही. आतुरता आता आहे तिथे पोहोचायची. तिथे गेल्यावर एक वेगळा ऑरा आहे आणि वेगळंच काहीतरी आहे तिकडचं. तर तिथे पोहोचल्यावरच ते समजेल. तर आता आणि हा नस्टर हा शून्य किंमत या पोराची. हा जरा फोकसमध्ये येत नाही. हा आला आला आला, त्याला मी इज्जत आहे. चांगली गाडी चालवतोय पोर. अशा इज्जत पप्पी. तर मित्रांनो आता जसं की बघू शकता तुम्ही उजेड झालाय. एक सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही गावखेड्यात आहोत. कोणत्या तरी माहीत नाही, पण कोणत्या तरी गावखेड्यात आहोत. अजून 1 तास तरी ट्रॅव्हलिंग आहे अजून. पण हे जे बघण्यासारखे दृश्य आहेत ना, तुम्हालाही दाखवतो मित्रांनो. भारी आहेत यार, खूप भारी खूप भारी आहेत. तुम्ही सुद्धा बघा. थकलेले. नुसती सुसाड गाडी भाई, नुसती सुसाड गाडी. रेमटावतायत रेमटावतायत. चलते रहो चलते रहो. काय गडगुम्मा यार, माझ्या मनात रिप्लाय रे. प्रमाण प्रमाण प्रमाण. इज्जत 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 आहे, फुल इज्जत. काय हा व्ह्यू आहे, काय हा व्ह्यू आहे, काय यार. तर मित्रांनो आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचू. आणि हा स्वर्ग बघा, हा स्वर्ग बघा. हा स्वर्ग नाही तर काय आहे मित्रांनो. चारी बाजूला धुकं. फक्त 2 किलोमीटर, फक्त 2 किलोमीटर. आणि 2 किलोमीटर नंतर आमचं डेस्टिनेशन म्हणजेच भीमाशंकर. तर आम्ही 2 किलोमीटर तर पोहोचणारच आहोत. आणि स्वर्ग स्वर्ग स्वर्गात स्वर्गात पोहोचल्यासारखा अनुभव आहे, स्वर्गात पोहोचण्यासारखा. तुम्ही अनुभव घ्या मित्रांनो. काहीतरी नक्की वेळ काढून नक्की या. पावसातून या, जेव्हा कमी पाऊस असेल तेव्हा या. आणि हा स्वर्ग सुखाचा प्रवास जो आम्ही सुरू केला होता तिथे आम्ही आता पोहोचतोय. तुम्ही किती काही म्हणू दे, पर जब तक बुलावा आता नाही तब तक तुम जाते नाही. सो हा मित्रांनो, तिथे पोहोचल्यावर पुन्हा एकदा भेटूया. मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय जस्ट भीमाशंकरला. आणि आंघोळीसाठी वाट बघतोय कुठे आहे, काही फॅसिलिटीज आहेत की नाही ते चेक करायचं आहे. ते बघू, ते फ्रेश होऊ, मग दर्शनासाठी पुढे जाऊ. लाईन तर इथून काही दिसत नाही आणि देव करो की लाईन नको असू दे, नाही आमचं दर्शन लवकर होते. आणि हे सगळे माझे पामलेले मित्र, हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि सर्वात पामापामी केलेला मित्र म्हणजे जीवाला कंटाळलेला, आयुष्यालाही कंटाळलाय
याची लाईफ बर्बाद झाली मला नाही माहिती का, पण हाच एक माझा कंटेंट आहे. हा किती कंटेंट देऊ शकेल ते बघूया. बाकी सगळे आम्ही इथेच आहोत, ते बघू शकता. हे सगळे आम्ही इथे पोहोचलोय, सुखरूप पोहोचलोय. आता दर्शन घेऊ, पहिले फ्रेश होऊ, सगळं काय करू आणि दर्शन कंटेंट दे. मित्रांनो ह्याला कधीपासून सांगतोय आंघोळीला जा, पण हा जाईल तर खरं ना. 50 रुपये तुझी आंघोळ आहे गेले, 50 रुपये तुझी लायकी तरी आहे का? 50 रुपये तिकडे आंघोळीला देतोय. हा ठीक आहे, आमची पण नाही आहे भाई, पण ठीक आहे देतोय आता भाई, गरज आहे. 50 रुपये भाई आंघोळीचे. 2 वेळा साबण लावेन भाई, कन्फर्म 2 वेळा. थंड पाणी असेल तर मग लावेन की नाही हा पण विचार आहे. तर आता आतमध्ये गेल्यावर बघू, शूट करेन की नाही हा प्रश्नच आहे, पण झालं तर करेन. इकडचा तुम्ही व्ह्यू बघा, नुसतं धुकं भाई, नुसतं धुकं. आणि इथे आंघोळीची सोय सुद्धा आहे आणि बाथरूम सुद्धा आहे. तर जसे की तुम्ही बघू शकता, जस्ट फ्रेश झालोय आणि फ्रेश होऊन तयार वगैरे झालोय. आता जाऊ आम्ही मंदिराच्या दिशेने. बघूया कशी काय राहणार, किती वेळ लागतो दर्शनासाठी. तिकडचं जर काय दाखवता आलं तर नक्की दाखवेन तुम्हाला. आणि माझे मित्र दिसत असतील तर बघा, त्यांना त्यांची लायकी तशी पण नाही आहे आणि अशी पण नाही. आम्ही तरी पण बघा आम्ही मंदिराच्या दिशेने चालतोय, बघू शकता तुम्ही. सर्वीकडे धुकंच धुकं आहे, काही दिसत नाही पुढचं. बघूया किती लाईन आहे, किती वेळ लागतोय काय माहित नाही. आणि हे तर घेतलंच आहे, तर आता पुढे बघू. तर मित्रांनो काय होतं, आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीत झालंय. जास्त वेळ नाही लागला, जास्तीत जास्त अर्धा तास लागला असेल आणि खूप छान प्रकारे असं दर्शन झालेलं आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता हे मंदिर. खूप प्रसन्न वाटलं, असं आतमध्ये खूप शांतता होती आणि खूप बरं वाटलं दर्शन झाल्यावर. आणि आम्ही आता निघतोय, सकाळपासून काही खाल्लं नाही आहे, सो भूक पण लागली आहे. तर आता बघूया काय खायला मिळतंय, जे काय भेटेल ते खाऊ, थोडं थोडं खाऊ आणि पुढे बघूया. जर काय दाखवण्यासारखं असेल तर दाखवेन नक्कीच, नसेल तर मग हा ब्लॉग मी इथेच येणे करेन. सो बाय.